विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी ट्रिक्स या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण भारतीय अर्थव्यवस्था वन लाइनरचे प्रश्न हा घटक डिटेलमध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न असतील, त्याचं अनालिसिस आपण या सिरीज मधून करणार आहोत. तर ही मोठी सिरीज असणार आहे, त्याच्यामध्ये आपण प्रश्न कव्हर करणार आहोत 1000. ठीक आहे. दुसरं म्हणजे तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर समोर जे बेल आयकन दिसते त्याच्यावर क्लिक करा, म्हणजे जेव्हा काही नवीन अपडेट माझ्याकडून येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आपला अँड्रॉइड ॲप तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आहेत. सध्या चर्चेतला कोर्स आहे आपला तो म्हणजे संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षेसाठी असणारा कोर्स. फक्त 299 रुपये तुम्हाला भूगोल, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी, विज्ञान 6 महिन्याची कालावधी आहे. तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्येक लेक्चर किती वेळा तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर विषयाचे कोर्स घ्यायचे असतील तर तेही तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहेत. इतिहास, राज्यघटना असेल, हे सगळे कोर्सेस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. चालू घडामोडीचा कोर्स सुद्धा आहे. त्यानंतर करंट अफेअरचा कोर्स आहे. अर्थव्यवस्थेचा पण कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. ठीक आहे. तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर हे ॲप, या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे विश्वेश्वरय्या योजना कधी मांडण्यात आली, तिचं मुख्य लक्ष कशावर होतं. आता विश्वेश्वरय्या योजना म्हणजे आपण पंचवार्षिक योजनेचा जो बेसिक घटक बघतो ना, त्यावर अगोदर काही महत्वाचे प्रश्न आहेत. विश्वेश्वरय्या योजना म्हटलं तर तुम्हाला इयर सांगता आलं पाहिजे. एक तर 1934. दुसरा महत्वाचा मुद्दा, एमपीएससी मध्ये जर तुम्ही प्रिव्हियस पीवायक्यूचा जर अभ्यास केला तर ओल्ड पॅटर्न मध्ये ना या घटकावर विचारण्यात आले. ते म्हणजे द प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया हे पुस्तक कुणाचं, याच्यावर प्रश्न विचारण्यात आलाय. तर हे पुस्तक आहे एम विश्वेश्वरय्या यांचं. ठीक आहे. द प्लॅन्ड इकॉनॉमी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाचं म्हटलं तर एम विश्वेश्वरय्या यांचं. हा दुसरा मुद्दा तुम्हाला लक्षात आला पाहिजे. आता विश्वेश्वरय्या यांनी योजना जी मांडली ती कधी मांडली, 1934 मध्ये. ठीक आहे. ओके, ठीक आहे. आणि दुसरं काय विचारले, तिचं मुख्य लक्ष कशावर होतं तर शेतीवरचं जे अवलंबित्व कमी होणं आणि आर्थिक विकासासाठी प्लॅन इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकरणावर फोकस करणं हे त्या योजनेचं महत्वाचं टार्गेट होतं. पुढचा प्रश्न आहे, काँग्रेस योजना कशा प्रकारे अस्तित्वात आली आणि या योजनेचं महत्व काय. आता काँग्रेस योजनेची स्थापना कधी झाली, काय, हा सगळ्यात महत्वाचा घटक तुम्हाला इथं बघावा लागेल. आता तुम्हाला याच्या अगोदर इतिहासामधला मुद्दा थोडा अभ्यासावा लागतो. ते म्हणजे 1938चं हरिपुरा या ठिकाणी झालेलं काँग्रेस अधिवेशन. आणि या अधिवेशनाचं अध्यक्षपद कोणाकडे होतं तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे होतं. ओके. आणि या अधिवेशनामध्ये एक महत्वाची समिती स्थापन करण्यात आली, तिला म्हटलं जातं राष्ट्रीय नियोजन समिती. आणि या राष्ट्रीय नियोजन समितीचं अध्यक्षपद देण्यात आलं पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे. दोन मुद्दे इथे सांगितले मी की काँग्रेस योजना कशा प्रकारे अस्तित्वात आली, योजनेचं महत्व काय, असा प्रश्न होता. ठीक आहे. पण लक्षात काय ठेवायचं सॉरी 1938 काँग्रेसचं अधिवेशन हरिपुरा या ठिकाणी झालेलं. अध्यक्षपद कोणाकडे होतं, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याकडे होतं. या अधिवेशनामध्ये कोणती समिती स्थापन झाली, राष्ट्रीय नियोजन समिती, त्याला नॅशनल प्लॅनिंग कमिटी असं म्हटलं जातं. ती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली. आणि या समितीनं केलेला आराखडा म्हणजेच त्याला म्हटलं जातं काँग्रेसची योजना. म्हणजे ही जी समिती होती म्हणजे स्वतंत्र भारत झाल्यानंतर जे प्लॅनिंग कमिशन होतं ना, तर त्याचं एक पहिलं स्टेप आपण ह्या समितीला म्हणू शकतो. मुद्दा लक्षात आला. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, मुंबई योजना कधी व कोणी तयार केली, तिचा मुख्य उद्देश काय होता. मुंबई योजना म्हटलं तर तुमचं डोळे झाकून उत्तर पाहिजे 1944. त्याला बॉम्बे प्लॅन असंही म्हटलं जातं. दुसरा महत्वाचा मुद्दा, मुंबईमधले 8 उद्योगपती होते, प्रमुख उद्योगपती, यांनी एकत्रित येत ही योजना तयार केली होती. त्याच्यामध्ये जर महत्वाचे बघितले तर JRD टाटा, GD बिर्ला हे सगळे महत्वाची लोक तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळते. मुंबई योजना म्हटलं तर त्यांनी एक आराखडा तयार केला होता. त्या आराखड्याला नाव दिलं होतं प्लॅन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फॉर इंडिया. कोणता आराखडा तयार केला होता, प्लॅन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फॉर इंडिया नावाचा आराखडा. आणि त्याच्यावर त्यांनी फोकस कशाला केला होता, तीव्र औद्योगिकरण म्हणजे इंटेन्स इंडस्ट्रियलायझेशन किंवा तीव्र औद्योगिकरणावर यामध्ये भर देण्यात आला होता. म्हणजे अर्थव्यवस्थेचा विकास जर जास्त करायचा असेल तर तुम्हाला इंडस्ट्रियलायझेशन जास्त होणं गरजेचं आहे. आणि यामध्ये फोकस करताना त्यांनी लघु उद्योगाचा पण समावेश केलेला पाहायला मिळतो. ठीक आहे.
मग बॉम्बे योजना कधीची? 1944, हे वर्ष महत्वाचं. पुढचा प्रश्न आहे गांधी योजना कोणी व कधी मांडली आणि कोणत्या गांधीवादी विचारावर तिने अधिक जोर दिला. आता गांधी योजना म्हटलं ती सुद्धा 1944 आहे, पण गांधी योजनेला तुम्हाला श्रीमान नारायण अग्रवाल यांचं नाव महत्वाचं. हे सगळे घटक का महत्वाचे आहेत? एक तर तुम्हाला अ गटात सगळ्या योजना दिल्या जातील, ब गटात त्यांचं स्थापना वर्ष, ती योजना कोणी मांडली त्यावर प्रश्न दिला जाईल. आता गांधी योजना म्हणजे काय? एक तर गांधीवादी विचारसरणीवर आधारित असणारी. कुणी मांडली? श्रीमान नारायण अग्रवाल. मग याच्यामध्ये काय होतं तर लघु कुटीर उद्योग, ग्रामीण विकास याला टार्गेट करण्यात आलं होतं. ग्रामीण विकास, लघु व कुटीर उद्योगांना टार्गेट म्हणजे आर्थिक विकेंद्रीकरण, त्याला इकॉनॉमिक डिसेंट्रलायझेशन असं म्हणतो, त्याच्यावर जोर देण्यात आलेला होता. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, जनता योजना कधी व कोणी सादर केली? जनता योजना म्हटलं तर तुम्हाला एम.एन. रॉय यांचं नाव महत्वाचं आहे, कारण हा नेता महत्वाचा 1945 मध्ये आलेली जनता योजना. आता ही जनता योजना म्हटलं तर ही एक तर कोणत्या विचारसरणीवर आधारित होती? तर मार्क्सवादी समाजवादी विचारसरणीवर आधारित असणारी जनता योजना, किंवा त्याला पीपल्स प्लॅन आपण असं म्हणू शकतो. म्हणजे या योजनेमध्ये काय होतं तर कृषीला पण महत्व द्यायचं, उद्योगाला पण महत्व द्यायचं, पण जनतेच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, बेसिक नेसेसिटी आहेत, अन्न वस्त्र निवारा, तर यावर फोकस करायचं. ही महत्वाची घटक तो म्हणजे जनता योजना. म्हणजे जनता योजनेमध्ये कृषीलाही फोकस केलंय, उद्योगालाही महत्व दिले, पण मेन फोकस जे आहे ते बेसिक नेसेसिटीज म्हणजे जनतेच्या मूलभूत गरजा, हा त्यामध्ये महत्वाचा उद्देश होता. आणि या सगळ्यांच्या योजनांमधून जे पुढे तयार झालं ते म्हणजे आपलं नियोजन आयोग. तर नियोजन आयोगाची स्थापना जर म्हटलं तर हे कशासाठी, कशाद्वारे झाली व कधी झाली, मुख्य कार्य कधी होतं? म्हणजे भारताच्या पंचवार्षिक योजना तयार करणं, त्याच्यामध्ये केंद्र ते राज्य म्हणजे असं एक दृष्टिकोन किंवा असं एक अप्रोच त्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. पण आता हा आयोग नाहीये, कारण या नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना झाली. पण नियोजन आयोग कधी स्थापन झाला होता? 1950 मध्ये. पण नियोजन आयोग स्थापन होताना हा कार्यकारी ठरावाद्वारे स्थापन झालेला आहे, हे तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं राहील. पुढचा प्रश्न आहे नियोजन आयोगाऐवजी नीती आयोग, त्याला कधी स्थापन करण्यात आला, त्याची मुख्य भूमिका काय? आता एमपीएससी मध्ये आता जर तुम्ही पीवायक्यूचं जर बघितलं तर तुम्हाला नीती आयोगाचा फुल फॉर्म आहे ना, याच्यावर कन्फ्यूज करणारे प्रश्न विचारले. म्हणजे कुठं कन्फ्यूज होतं ते समजतो तुम्हाला. नीती आयोग म्हणजे काय? एन फॉर नॅशनल, आय फॉर इन्स्टिट्यूशन, एफ फॉर टी फॉर ट्रान्सफॉर्मिंग, आय फॉर इंडिया. एमपीएससीने जे कन्फ्यूज केले तुम्हाला ते कुठं केले तर या ट्रान्सफॉर्मिंगच्या ऐवजी ट्रान्सफॉर्मेशन असं काहीतरी दिलं होतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन केलं होतं. तर हे तुम्हाला इथं लक्षात आलं पाहिजे. नीती आयोगाचा फुल फॉर्म काय? नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, हा घटक महत्वाचा. दुसरा महत्वाचा यावर प्रश्न आलाय तो म्हणजे नीती आयोगाची स्थापना कधी झाली, तर ती होती 1 जानेवारी 2015 रोजी, सगळ्यात महत्वाचं. तिसरा प्रश्न असा विचारला होता की हा भारत सरकारचा काय म्हणून कार्य करेल, तर हा भारत सरकारचा एक थिंक टँक म्हणून कार्य करणार आहे. म्हणजे हा आयोग कशाला प्रोत्साहन देतो असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर असलं पाहिजे सहकारी संघराज्य याला प्रोत्साहन देतो. सहकारी संघराज्य म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम असं आपण म्हणतो. बरं, दुसरं महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये जे नियोजनाचा जो फ्लो जातो तर तो कसा असणार आहे? केंद्राकडून राज्याकडे असणार आहे की राज्याकडून केंद्राकडे, हा घटक तुम्हाला इथं महत्वाचा आहे. तर याच्यामधला जो फ्लो असेल ह्या नीती आयोगाचा तर तो राज्य ते केंद्र, राज्य म्हणजे बॉटम टू अप म्हणजे बॉटम पासून वरपर्यंत जाणारा असा याचा फ्लो आहे. हा घटक तुम्हाला इथं लक्षात ठेवा. म्हणजे नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोग आला, त्याचा फुल फॉर्म लक्षात घ्या, त्याची स्थापना कधी झाली, त्याचं वर्किंग काय, त्याचं मुख्य भूमिका काय, हे जर महत्वाचे विधान आहेत. एमपीएससी मध्ये यावर प्रश्न विचारून झालेले आहेत आणि परत परत विचारलं जातं, म्हणून घटक लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, हा 7वा प्रश्न होता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय विकास परिषद, त्याला नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणतो, ही कधी स्थापन झाली?
राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना 6 ऑगस्ट 1952. खूप वेळा परीक्षेला प्रश्न आलाय, जोड्या लावामध्ये आलाय, 4 स्टेटमेंट दिली जातात, त्यामध्ये अशा स्टेटमेंटमध्ये हे तारखेवर प्रश्न आलाय, त्यामुळे तारीख पाठ करायची. राष्ट्रीय विकास परिषद कधी स्थापना झाली तर हे आहे 6 ऑगस्ट 1952. म्हणजे नियोजन आयोगाने तयार केलेली जी पंचवार्षिक योजना आहे त्याला अंतिम मंजुरी देण्याचं काम या राष्ट्रीय विकास परिषदेचं होतं. हे महत्वाचा घटक तुम्हाला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण असणार आहेत तर अध्यक्ष स्वतः पंतप्रधान. का बर? कारण पंचवार्षिक योजनांना अंतिम मंजुरी द्यायची आहे ना, मग मुख्य कोण आहेत तर पंतप्रधान, तर ते ह्याचे अध्यक्ष असणार आहेत. सदस्य कोण असणार आहेत? सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री, कारण केंद्र राज्यामध्ये सगळ्या योजनांचं इम्प्लिमेंटेशन करायचंय, म्हणजे सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री त्याचे सदस्य असणार आहेत. पण आता काय झालंय, नीती आयोगाची स्थापना झाली. नीती आयोगाच्या स्थापनेनंतर ह्या राष्ट्रीय विकास परिषदेची आता जो मुख्य भूमिका आहे ती आता कमी झालेली आहे. हे तर तुम्हाला इथं लक्षात येणं गरजेचं आहे. एवढा घटक लक्षात आला का? हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. तुम्हाला नियोजन आयोग, राष्ट्रीय विकास परिषद आणि नीती आयोग यांची स्थापना कधी झाली, त्यांचा रोल काय, हे सगळे घटक इम्पॉर्टंट ठरतात आणि त्या अगोदर पाहिलेल्या आपण योजना. आता आपण बघूया पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या बाबतीमध्ये काही महत्वाचे प्रश्न. आता लक्षात घ्या, पहिली पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता तर पहिली पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956 या कालावधीमध्ये पहिली पंचवार्षिक योजना पार पडली. मग आता पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये पुढचा प्रश्न बघा, कोणत्या प्रतिमानावर आधारित होती पहिली पंचवार्षिक योजना? पहिल्या पंचवार्षिक योजना ही कोणतं प्रतिमान आहे? हेराल्ड डोमर प्रतिमान किंवा हेराल्ड डोमर मॉडेल असं आपण त्याला म्हणतो. या प्रतिमानावर ती आधारित होती. मग या हेराल्ड डोमर प्रतिमान म्हणजे काय हे तुम्हाला इथं अगोदर समजणं गरजेचं आहे. ते म्हणजे हेराल्ड डोमर प्रतिमान म्हणजे काय तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक येतो, ती म्हणजे मोठी भांडवली गुंतवणूक. आता मोठी भांडवली गुंतवणूक करायची, बचत दरामध्ये वाढ करायची आणि त्यानुसार जो आर्थिक वाढीचा दर आहे ना तो वाढवण्यावर भर द्यायचा. मग याच्यामध्ये एक अर्थशास्त्रज्ञ येतात, त्यांचा रोल महत्वाचा आहे, कारण ही योजना तयार करण्यामध्ये त्या मसुदा त्याच्यामध्ये रोल येतो. त्यांचं नाव आहे के.एन. राज. त्यांचं नाव काय आहे? के.एन. राज. हे इथं लक्षात ठेवा. मग प्रश्न होता, पहिल्या पंचवार्षिक योजना कोणत्या प्रतिमानावर आधारित होती? तुमचं उत्तर असलं पाहिजे हेराल्ड डोमर प्रतिमान यावर आधारित होती. मग पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये फोकस काय असेल बरं? भारत स्वतंत्र झाला होता, 1 एप्रिल 1951 ला सुरू केली होती. म्हणजे एक तर कृषी क्षेत्राला फोकस केला असणार आहे, कारण कृषी क्षेत्राचा विकास करणं गरजेचं आहे. भारत स्वतंत्र झाल्यामुळं भारताची फाळणी झाली होती, बरेच लोक पाकिस्तानामधून भारतात आले होते. मग याच्यामध्ये अन्नधान्याची टंचाई दूर करणं, महागाई वाढत जाणार होती, त्याच्यावर नियंत्रण मिळवणं, हे सगळे घटक त्यामध्ये महत्वाचे होते. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेचं मुख्य उद्दिष्ट काय? तर पहिली पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्टच ते होतं की कृषी क्षेत्राचा विस्तार, विकास करणं, अन्नधान्याची टंचाई दूर करणं, महागाईवर नियंत्रण मिळवणं, जो आपण आता डिस्कस केलं. मग याच्यामध्ये कशावर फोकस केला पाहिजे? जर तुम्हाला कृषी क्षेत्राचा विकास करायचा आहे म्हणजे सर्वाधिक प्राधान्य तुम्हाला सिंचन, वीज प्रकल्प यासाठी देण्यात आला, खर्च बी त्या ठिकाणी करण्यात आला. आता कोणत्याही पंचवार्षिक योजना घ्या, त्याचे जे अध्यक्ष असतात ना तर त्यावेळेचे ते पंतप्रधान त्या ठिकाणी अध्यक्ष असतात. म्हणजे तुम्हाला पुढचा प्रश्न विचारलाय बघा, पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष कोण? तुम्हाला काय पाठ करायचंय? अध्यक्ष हे पंतप्रधान असतात, म्हणजे त्यामुळे त्यावेळी जे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष होते. मग उपाध्यक्ष कोण हा घटक तुम्हाला इथं पाठ करायचा आहे. आणि पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष होते, त्यांचं नाव आहे गुलजारीलाल नंदा. खूप खूप महत्वाचं नाव आहे, हे पाठ केलं पाहिजे तुम्ही. पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष. तुम्ही म्हणाल यावर अलीकडच्या काळात प्रश्न विचारतात का? हो विचारतात. रिसेंट झालेल्या परीक्षेमध्ये मागच्या 1-2-3 प्रश्नपत्रिका बघा, तुम्हाला एमपीएससीचा कल आता असं विचारायला चाललेलं आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये एक अ गटात पंचवार्षिक योजना देतील, ब गटामध्ये इयर देतील, किंवा ब गटामध्ये किती टार्गेट अचीव करायचं, साध्य किती झालं वृद्धी दर, त्याच्यावर असा प्रश्न दिला जाईल. किंवा तुम्हाला असंही विचारला जाईल, अ गटामध्ये तुम्हाला पंचवार्षिक योजना आणि ब गटामध्ये त्याचे उपाध्यक्ष कोण कोण होते. कारण अध्यक्ष म्हणजे पंतप्रधान सगळ्यांना कळते, पण उपाध्यक्ष कोण कोण होते असंही कन्फ्यूज केलं जाईल. तर त्याच्यासाठी तुम्हाला हा घटक पाठ करणं गरजेचं आहे. आता पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये प्रश्न होता, कोणते महत्वाचे प्रकल्प सुरू झाले? आता याच्यामध्ये 2 प्रकल्प आहेत आणि 2 प्रकल्प पाठ करून ठेवा. याच्यावर तुम्हाला ना स्टेटमेंट वाईज म्हणजे 3-4 स्टेटमेंट दिले जातात, कोणतं बरोबर कोणतं चूक असं कन्फ्यूज केलं जातं. तर हे पाठ करून ठेवणं गरजेचं.
पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे महत्वाचे प्रकल्प येतं ते म्हणजे भाकरा नांगल धरण आणि दुसरं म्हणजे दामोदर व्हॅली प्रकल्प. आता भाकरा नांगल धरणाची बांधणी सुरुवात कधी झाली आणि काय, तर 17 नोव्हेंबर 1955 ला कोणत्या नदीवर भाकरा धरण नांगल धरण बांधण्यात आलं, तर ती नदी आहे सतलज नदी. कोणती नदी? सतलज नदी. तर सतलज नदीवर भाकरा आणि नांगल प्रकल्प जे हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पाहायला मिळतो तिथं उभारणीला सुरुवात झाली. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा दामोदर व्हॅली प्रकल्प. आता हा दामोदर व्हॅली प्रकल्प केव्हापासून उभा करायला सुरुवात झाली, त्याचं उत्तर असलं पाहिजे 1948 मध्ये. ओके, पण हे कशाच्या धर्तीवर, म्हणजे दामोदर व्हॅली प्रकल्प उभारायला घेतला तर त्याच्या मागे एक महत्वाचं टार्गेट किंवा महत्वाचं घटक लक्षात घेतलं होतं की कशाच्या धर्तीवरती उभा करायचंय, तर ते अमेरिकेच्या टेनिसी खोरे विकासाच्या धर्तीवर. हा शब्दप्रयोग महत्वाचा, शब्दप्रयोग पाठ पाहिजे की अमेरिकेचा जो टेनिसी खोरे विकास आहे त्याच्या धर्तीवर ऍक्च्युली हा दामोदर व्हॅली प्रकल्प उभारण्यात आला होता. आणि त्याच्यामध्ये कोणत्या समितीनं केलेली शिफारस किंवा कोणते सदस्य त्यामध्ये महत्वाचे, तर इथं नाव महत्वाचं येतं त्यांचं म्हणजे डॉक्टर मेघनाथ सहा आणि त्यांच्या सदस्यांनी केलेल्या शिफारशीच्या जोरावर. म्हणजे तुम्हाला 2-3 मुद्दे इथं पाठ असणं गरजेचं आहे. ओके, पहिलं म्हणजे भाकरा नांगल धरण 17 नोव्हेंबर 1955 ला सतलज नदीवर आणि बाकीचे 2 मुद्दे. दामोदर खोरे विकास प्रकल्प पश्चिम बंगाल व झारखंड राज्यामध्ये पसरला आहे. पुढचे 2 फॅक्च्युअल घटक आहेत. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये अन्नधान्य उत्पादनाचं किती लक्ष ठेवलं होतं, कारण अन्नधान्य उत्पादन करावं लागणार होतं, तर ते होतं 61.6 मिलियन टन. प्रत्यक्षात किती झालं? 66.6 मिलियन टन. म्हणजे आपण असं म्हणू शकतो पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये 61.6 मिलियन टन एवढं अन्नधान्य उत्पादनाचं टार्गेट ठेवलं होतं, अचीव आपण केलं. ओके, आणि त्याच्यापेक्षा जास्त केलं. हा घटक महत्वाचा. तर हे जे मुद्दे आहेत ना, या मुद्द्याला तुम्ही फोकस केलं पाहिजे. लक्षात येते का? 61.6 मिलियन टन हे टार्गेट होतं, 66.9 मिलियन टन एवढं आपण अन्नधान्याचं उत्पादन पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये अचीव झालं. पुढचा प्रश्न बघा जो महत्वाचा आहे आणि याच्यावर मुख्य परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न आलाय, पण पूर्व परीक्षेमध्ये पण 1-2दा स्टेटमेंट मध्ये आले, म्हणजे असं पर्टिक्युलरली असं 1 लाइनर मध्ये विचारलं नाही, 4 स्टेटमेंट दिले होते त्यामध्ये दिलं होतं, त्याच्यावर प्रश्न होता. तो म्हणजे उद्योग विकास व नियमन कायदा हा केव्हा संमत करण्यात आला, ज्याद्वारे 6 एप्रिल 1948च्या पहिल्या औद्योगिक धोरणाला संरक्षण प्राप्त झालं. आणि हे सगळ्यात महत्वाचं इयर आहे आणि ते इयर आहे 1951. हे तुमचं पाठ असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा स्टेटमेंटमध्ये तुम्हाला यावर प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळं हा घटक महत्वाचा ठरेल. आता पुढचे 2 सायमल्टेनियसली महत्वाचे प्रश्न, पण ज्याच्यावर खूप वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे, म्हणजे हा मोस्ट रिपीटेड प्रश्न आहे, क्वेश्चन आहे, घटक आहे. पण प्रश्न विचारताना असं सलग विचारला जात नाही, एमपीएससी मध्ये राहून राहून या घटकावर प्रश्न विचारला जातो. त्यामध्ये 2 महत्वाचे घटक आहेत. पहिला महत्वाचा घटक तो म्हणजे समुदाय विकास कार्यक्रम किंवा त्याला कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, आणि दुसरा मुद्दा येतो राष्ट्रीय विस्तार योजना. हे 2 महत्वाचा घटक आहे. याच्यासाठी हे 2 महत्वाचं लक्षात काय ठेवायचं, हे सायमल्टेनियस लक्षात ठेवायचं. पहिला मुद्दा समुदाय विकास कार्यक्रम 2 ऑक्टोबर 1952 रोजी हा सुरू करण्यात आलेला होता आणि या समुदाय विकास कार्यक्रमाची अंमलबजावणी किंवा त्याचे इम्प्लिमेंटेशन चांगल्या पद्धतीने व्हावं म्हणून 1953 मध्ये ही राष्ट्रीय विस्तार योजना सुरू करण्यात आलेली होती. हे दोन्ही कार्यक्रम पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात येतात आणि हे पाठ असणं गरजेचं आहे. एमपीएससी मध्ये तुम्हाला इथं स्टॅटवर फसवलं जातं की हे तुम्हाला पाठच पाहिजे 1952-53 याच्यामध्ये चुका होता कामा नाही. हा घटक लक्षात आला, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये ऑक्टोबर 1951 मध्ये कोणत्या ठिकाणी तुम्हाला काय विचारले, खत कारखाना उभा करण्यात आला. तर इथं 2 घटक लक्षात ठेवा. ऑक्टोबर 1951 मध्ये कोणत्या ठिकाणी खत कारखाना आणि विचारलेलं, ठीक आहे. तर तुमचं उत्तर काय असलं पाहिजे, झारखंड राज्य धनबाद जिल्हा सिंद्री या ठिकाणी. पण त्यावेळी झारखंडची निर्मिती झालेली नव्हती.
ओके, हे लक्षात ठेवा. त्यावेळी ते बिहारमध्ये होतं. ओके, झारखंडची निर्मिती आता आपण म्हणतो त्याला झारखंडमध्ये येते ते ठिकाण सिंद्री हे ठिकाण येतं. सिंद्री या ठिकाणी खत कारखाना उभारण्यात आला, पण झारखंड त्यावेळी निर्माण झालं नाही. झारखंड राज्याची निर्मिती ही 2000 साली झालेली आहे. कधी? 2000 साली झारखंड राज्याची निर्मिती झाली. तर त्यावेळी ते बिहार होतं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. तर धनबाद जिल्हा आणि सिंद्री या ठिकाणी तुम्हाला हा खत कारखाना पाहायला मिळतो. 1974 मध्ये त्याची पुनर्रचना करण्यात आली होती. तर हे घटक जाता जाता माहीत असू द्या. आता पुढचा जो घटक आहे ना तो पाठ करायचा. बऱ्याच वेळा ना याच्यावर कन्फ्यूज केली, इंटरचेंज करून तुम्हाला फसवले. एक म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये एक रेल्वे इंजिनचा कारखाना उभारण्यात आला आणि दुसरं म्हणजे रेल्वे डब्यांचा कारखाना उभारण्यात आला. दोन्ही कारखाने आहेत, दोन्ही कारखाने आहेत. एक आहे रेल्वे इंजिनसाठी असणारा, रेल्वे इंजिनसाठी, आणि दुसरा आहे रेल्वे डब्यांसाठी असणारा. आणि प्रश्न देताना ना कन्फ्यूज केले, म्हणजे रेल्वे इंजिनच्या ठिकाणी रेल्वे डब्यांचा असं कन्फ्यूज करून तुम्हाला फसवले. तर लक्षात ठेवा, रेल्वे इंजिनचा कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये चित्तरंजन या ठिकाणी उभारण्यात आला, जे पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळतो. आणि रेल्वे डब्यांचा कारखाना हा चेन्नई जवळच्या पेरांबूर म्हणतो, पण पेरांबूर हे घटक लक्षात ठेवा, या ठिकाणी उभारण्यात आलेला होता. हे दोन्ही मुद्दे ना खूप महत्वाचे आहेत. पुढचा प्रश्न बघा. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये 10 मार्च 1954 हिंदुस्तान अँटीबायोटिक्स ही कंपनी कोठे सुरू करण्यात आली? पुण्यामध्ये केली ती, पिंपरी पुणे, हे लक्षात ठेवा. स्वस्त औषधं बनवण्यासाठी स्थापना झाली होती. त्याच्यानंतर यावर आता रिसेंटली झालेल्या परीक्षेमध्ये प्रश्न आला होता, तो म्हणजे इम्पेरियल बँकेचं हस्तांतरण करून स्टेट बँक ऑफ इंडिया असं नामकरण केव्हा करण्यात आलं? पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्यांदा ज्या प्रेसिडेन्सी बँका होत्या 3 स्थापन झालेल्या, बंगाल, कलकत्ता आणि मद्रास, तर त्या तिन्ही प्रेसिडेन्सी बँकेचं एकत्रीकरण करून जी बँक तयार झाली त्याला आपण इम्पेरियल बँक असं म्हणतो. इम्पेरियल बँकेची स्थापना होती 1921 मध्ये आणि या इम्पेरियल बँकेचं हस्तांतरण करून स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली 1 जुलै 1955 ला. रिसेंटली अलीकडच्या काळामध्ये एमपीएससी मध्ये ना यावर प्रश्न विचारणं झालंय. हे घटक लक्षात ठेवा बरं का, फिरून फिरून विचारलं जातं. मग तुम्हाला इथं 2-3 मुद्दे लक्षात आले पाहिजेत. इम्पेरियल बँकेची स्थापना 1921, त्याचं हस्तांतरण करून स्टेट बँक ऑफ इंडिया 1955. ओके. आणि इम्पेरियल बँकेची स्थापना कशामधून झाली? त्या 3 प्रेसिडेन्सी बँका सुरुवातीला ज्या स्थापन झाल्या होत्या त्यांचं एकत्रीकरण करून 1921 मध्ये इम्पेरियल बँक स्थापन झालेली होती. पुढचा घटक आहे जगातलं सर्वात लांब मातीचं धरण व मानवनिर्मित धरण 1957 मध्ये कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं? आणि यावरही प्रश्न बऱ्याच वेळा येऊन गेलाय. ओरिसा संबलपूर महानदीवर असलेलं धरण ते म्हणजे हिराकुड धरण. ओरिसामध्ये संबलपूर जवळ महानदीवर असलेलं धरण म्हणजे हिराकुड धरण. आता 2 मुद्दे महत्वाचे. या धरणाची मूळ संकल्पना कोणाची होती? एकदा याच्यावर प्रश्न येऊन गेलाय आणि ती मूळ संकल्पना होती, त्यांचं नाव आहे एम विश्वेश्वरय्या, ज्यांनी सुरुवातीला आपल्याला नियोजन करा किंवा नष्ट व्हा संदेश दिलेला, की सुरुवातीला विश्वेश्वरय्या योजना मांडली होती, द प्लॅन इकॉनॉमी ऑफ इंडिया या त्यांच्या पुस्तकातून. तर ते आणि त्याचं उद्घाटन कोणी केलं म्हणजे या धरणाचं? तर पंडित नेहरूंनी केलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे आयसीसीआय महामंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली? इथं तुम्हाला वाचताना ना कन्फ्यूज व्हायचं नाही. तुम्हाला इथं आयसीसीआय बँक असा पर्टिक्युलर शब्द दिलाय का? नाही. तुम्हाला दिलेला आहे आयसीसीआय महामंडळ आणि याची स्थापना आहे 5 जानेवारी 1955. सुरुवातीला जे महत्वाचे महामंडळ किंवा आयडीएफसी असेल किंवा असे वेगवेगळे स्थापन झाले होते ना, त्याच्यावर आयएफसीआय असेल, IIBI असेल, तर याच्यावर ना जोड्या लावामध्ये एमपीएससीने इयर कोणत्या इयरला स्थापन झालं ना यावर कन्फ्यूज केले. त्याच्यामध्ये हे तुम्हाला पाहायला मिळतं. आयसीसीआय महामंडळ म्हटलं 5 जानेवारी 1955, जे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्थापन केलेलं होतं. म्हणजे आपण काय लक्षात घेतलं बघा, पंचवार्षिक योजना जे स्थापन होताना त्याची पार्श्वभूमी आणि त्यानंतर पहिल्या पंचवार्षिक योजनेवर काही महत्वाचे प्रश्न आपण इथं कव्हर करत आहे. पुढचा प्रश्न बघा. भारताने पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून अमेरिकेकडून PL 480 अन्वये अन्नधान्य आयात करायला सुरुवात केली. या आयातीत मुख्यतः कशाचा भर होता? तर मुख्य भर होता तो म्हणजे गव्हाचा होता. बर, कोणत्या अन्वये म्हणतोय? PL 480 हे लक्षात ठेवा. हा घटक सुद्धा इथं महत्वाचं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हा घटक पाहिलेला आहे. दुसरं म्हणजे
तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल आणि त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आपले लॉन्च झालेले आहेत. सध्या चर्चेतला कोर्स आहे संयुक्त गट ब गट क पूर्व परीक्षेसाठी. आपण जवळपास 6 विषयाचे यामध्ये लेक्चर्स आहेत, तुम्हाला 299 रुपयामध्ये मिळत आहेत. 6 महिने व्हॅलिडिटी आहे. प्रत्येक लेक्चर तुम्ही कितीही वेळा पाहू शकता, त्याला लिमिटेशन्स नाही. PDF तुम्हाला डाउनलोड करता येतील, प्रिंट मारता येतील आणि अशा पद्धतीने आपला हा लेक्चर सिरीज आहे. खूप महत्त्वाचं, खूप कमी किमतीमध्ये, मार्केटमध्ये खूप कमी किमतीमध्ये असणारी हा घटक आहे. तुम्ही नक्की जॉईन करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक देतोय, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता.